आजच्या प्रयोगाचे नाव आहे पेरिस्कोप. उद्देश म्हणजे अडथळ्यांमागून किंवा खोलीवर असताना वरती असलेली वस्तू कशी बघता येईल हे समजणे. तर पेरिस्कोप हे ऑप्टिकल उपकरण आहे जे आपल्याला दृष्टी रेषेच्या वरती असलेल्या वस्तू कशा बघता येईल हे माहिती करून घेऊया. मी माय सायन्स लॅबतर्फे गौरी. जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व. तर पेरिस्कोप हे रिफ्लेक्शन्स ऑफ लाईट या तत्वावर काम करते. यामध्ये 45 डिग्रीच्या अँगलवरती 2 प्लेन मिरर्स फिक्स केलेले असतात, ज्यामुळे वरच्या मिररवरती रिफ्लेक्ट झालेली इमेज आपल्या डोळ्यापर्यंत कशी पोहोचते आपण ते बघूया. तर या प्रयोगासाठी लागणारं साहित्य म्हणजे हा रेडी पेरिस्कोप. तर चला तर बघूया हा पेरिस्कोप कसा काम करतो. तर ह्या पेरिस्कोपमध्ये 2 प्लेन मिरर्स फिक्स केलेले आहे 45 डिग्री अँगलवरती, एक इथे वरती आणि एक इथे खाली. यामुळे काय होते की आपल्या नजरेच्या वरती असलेली किंवा नजरेच्या खाली असलेली वस्तू आपण इझिली आपल्या आय लाईनवर बघू शकतो. उदाहरणार्थ आपण स्टेडियममध्ये खेळ बघायला जात असताना जर सपोज हा आपण पेरिस्कोप घेऊन जातोय, तर तिथे गर्दीमुळं जे आपल्याला खेळाडू व्यवस्थित दिसत नाहीये त्यांना आपण इझिली या पेरिस्कोपच्या सहाय्याने बघू शकतो. आता इथे काय झाले ते बघूया. एका लांब अरुंद ट्यूबला आपण 2 प्लेन मिरर फिक्स करायचे असते, जे 45 डिग्रीवरती असायला पाहिजे, जे आपण इथे ऑलरेडी फिक्स करून आहे, एक इथे आणि एक इथे. आता या पेरिस्कोपमधून बघत असताना काय होते, आपण या मिररमधनं आपल्या डोळ्यांनी बघत असताना वरच्या मिररवरती जे ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट होतात ते आपल्याला खाली या मिररवरती 90 डिग्रीवर रिफ्लेक्ट होते आणि जे आपण आपल्या डोळ्यांनी इझिली बघू शकतो. तर त्यामुळेच म्हटलं आहे की अडथळ्यांमधून किंवा एका खोलीवर असताना वरती असलेल्या ज्या वस्तू आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. पेरिस्कोपचा उपयोग कुठे कुठे करता येईल ते बघूया. एखाद्या जमावाच्या जागेवर म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी जर आपण जातोय आणि आपल्याला गर्दीमुळे समोर काय चालू आहे ते जर दिसत नाही आहे, तर त्या ठिकाणी आपण पेरिस्कोपचा यूज करून समोर काय चालू आहे ते आपण इझिली बघू शकतो. तसंच सबमराईन्समध्ये मोस्टली पेरिस्कोपच्या सहाय्यानेच ते पाण्याच्या वरची पोझिशन बघून त्यांचं काम करत असतात. या प्रयोगासंदर्भात काही शंका असल्यास स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता.